नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता उन्हाळा वाळवण्याच्या पहिल्या रेसिपीमध्ये आज बनवतो आहोत आपण साबुदाण्याची चकली. ही जी उपवासासाठी असेल, जी तुम्ही 2 पद्धतीने बनवू शकता. एक तर मिरचीमध्ये बनवू शकता किंवा मसाल्यामध्ये बनवू शकता. मसाल्यामध्ये पण जर तुम्ही खात असाल जर मसाला उपवासाला ना, तो वापरू शकता किंवा लाल मिरची ज्या असतात ना सुक्यावाल्या, त्याची पावडर बनवून बनवू शकता. अशा पद्धतीने 2 पद्धतीने तुम्ही बनवू शकता. तुम्हाला कोणती आवडेल त्या पद्धतीने तुम्ही बनवून घ्या. मी ते पहिले बघा साबुदाणा मस्त रातभर भिजत ठेवला होता. तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये हे करू शकता म्हणजे अर्धा किलो, 1 किलोच्या प्रमाणात तुम्हाला बनवायचं असेल तर. म्हणजे ज्या हिशोबाने तुम्ही बनवणार, किती किलोच्या बनवतात त्या हिशोबाने. अर्धा किलो साबुदाण्याला 1 किलो बटाटा लागतो. म्हणजे ही माझी पद्धत आहे. बाकी तुमची कशा पद्धती तुम्ही बनवता त्या हिशोबाने आहे. मी इथे अर्धा किलो साबुदाणा भिजवून घेतला होता रात्रभर. त्यानंतर बटाटे उकडून घेतलेले आहेत 1 किलोभर. त्याच्यानंतर ते छान असे सोलून किसून घेतलेले आहेत, जेणेकरून त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या किंवा जाड तुकडे वगैरे राहणार नाही, जेणेकरून चकली पाडताना त्याच्यामध्ये कुठेच काही राहणार नाही त्यासाठी. त्यानंतर इथे हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे आणि ती ह्याच्यामध्ये टाकते आहे आणि ती म्हणजे तुम्हाला तिखटाचं प्रमाण कसं आवडेल ना त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. मी इथे थोडीशी स्पायसीवाली केलेली आहे. त्यानंतर जिरं टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथे. आणि आता हे सगळं मिश्रण ना मी इथे मळून घ्यायचं आहे. छान असं एकजीव करून घ्यायचं, जेणेकरून मग चकली व्यवस्थित पडतात त्यासाठी. आणि जरी नाहीच पडल्या चकल्या तर आपण त्याचे जसं फ्रेंच फ्राईज वगैरे असतात ना, तसंही तुम्ही करू शकता. असं नाही की चकलीच पाहिजे, की तुम्ही त्याच एका म्हणजे बॅटरपासून एका मिश्रणापासून ना तुम्ही कोणत्याही प्रकारचा शेप वगैरे त्याला देऊ शकता. पण मी इथे चकली बनवते आहे. काही आणि माझ्या मुलाला वगैरे ते म्हणजे फ्रेंच फ्राईजचे स्टिक वगैरे पाहिजे होते, त्याच्यामुळे तेही थोड्याशा पाडलेल्या आहेत. पण इथे व्यवस्थित साबुदाणा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. भांडं थोडंसं मोठं घेतलेलं आहे, जेणेकरून व्यवस्थित मळायला होतं. ताटामध्ये कसं व्यवस्थित एवढ्या प्रमाणात मळता येत नाही ना परातीमध्ये वगैरे. मोठी असेल परात तर ठीक आहे, होऊ शकतं. माझ्याकडे छोटी परात आहे, त्याच्यामुळे मी म्हटलं त्याच्यामध्ये न घेता इथे टोपामध्येच घेतलेलं आहे. आणि छान असं मळून झाल्याच्यानंतर एकजीव करून झाल्याच्यानंतर चकलीच्या साच्यामध्ये ना थोडंसं तेल लावायचं आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने थोडे छोटे गोळे करून त्याच्यामध्ये भरायचं. जेवढं साच्यामध्ये राहील तेवढंच भरायचं आहे, जास्त एकदम भरू नका. आणि नंतर वरचं एक्स्ट्राचं जे असेल ते काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर झाकण लावून छान असं चकल्या पाडायला सुरुवात करायची. मी ऑलरेडी पाडायला घेतलेल्या आहेत चकल्या आणि ह्या इथे मस्त आपल्या मिरचीवाल्या इथे चकल्या तयार होत आहेत. आणि त्यांना कडक जर ऊन असेल ना तर त्या मस्त असं 1 ते 2 दिवसामध्ये आरामात सुकतात. म्हणजे एका दिवसात तरी छान कडक होतात त्या. आणि दुसऱ्या दिवशी फक्त थोडंसं अर्धा 1 तास जर ठेवलात ना तरीही चालेल, जेणेकरून ते एकदम कडक जर साठवणीच्यासाठी असेल ना तर एकदम कडक व्हायला पाहिजे, त्यात व्यवस्थित राहतील. मग जर कुठेही कच्च्या वगैरे राहिल्या ना म्हणजे सुकल्या नाही व्यवस्थित ना तर त्यानंतर टिकत नाहीत. कारण का त्याच्यात बटाटा वगैरे असतो उकडलेला वगैरे, त्याच्यामुळे त्याचं जर सुकलं जर चांगलं गेलं नाही ना तर खरंच निघत नाहीत व्यवस्थित. इथे मी व्यवस्थित आता हे करत नाही, त्याच्यामुळे थोडीशी तुटते आहे. आणि छान असं इथे कारण का आपण एकदम चकलीचं ना कसं साचा जो असतो वरती जास्त उचलायचा नसतो, कारण का जर तो उचललात ना तर तुकडे पडत जातात बटाट्यामुळे. त्यामुळे थोडंसं खालीच व्यवस्थित हे करून त्याच्यामध्ये आपण चकल्या पाडून घ्यायच्या आहे. मस्त असं प्लॅस्टिक शीट टाका किंवा बॅनर जे असतात ना त्याचा उलटा जो व्हाईटवाला पाठचा भाग असतो त्याच्यावर तुम्ही अशा पद्धतीने सुकवू शकता. कडक उन्हामध्ये अगदी एका दिवसात छान सुकतात. दुसऱ्या दिवशी फक्त असेच ठेवायचे. इथे बघा मी सगळे टाकून घेतलेले आहेत. थोडेसे फ्रेंच फ्राईजसारखे लांब लांब स्टिक करून घेतलेले आहेत, त्याही सुकट टाकलेल्या आहेत. त्यानंतर आता ह्या हिरवी मिरच्या झाल्या. आता इथे घेणार आहोत आपण लाल मिरचीवाल्या. ज्या लाल सुक्या मिरच्या आहेत ना त्या मी इथे मिक्सरला लावून घेतलेल्या आहेत छान बारीक असं. मोठ्या टोपातच घेतलेला आहे, बटाटा उकडून किसून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये लाल मिरचीची जी पूड असते ना ती टाकलेली आहे. त्यानंतर भिजवलेलं साबुदाणा टाकून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मी इथे उपवासासाठी बनवते आहे ना त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये बाकी काहीच वापरत नाही आहे. तुम्ही जर उपवासासाठी नाही बनवून जर रेग्युलर वापरासाठी जर बनवत असाल ना तर त्याच्यामध्ये तुम्ही वेगळा फ्लेवर देण्यासाठी कोथिंबीर थोडीशी बारीक चिरून किंवा आलं लसूण वगैरे असेही त्यांचे फ्लेवर जर पाहिजे असेल ना तर तुम्ही नक्कीच देऊ शकता. आता इथे जवळपास अर्धा किलो साबुदाणा आहे. एका ह्याच्यात राहिला नव्हता, त्याच्यामुळे 2 म्हणजे व्यवस्थित त्याला फुलायला भेटलं पाहिजे, छान भिजला गेला पाहिजे. त्यासाठी छोटं भांडं अजिबात घेऊ नका. छोटं भांडं घेतलात तर ते वांदे होतात नंतर. आणि ते छान नंतर मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित मळून घ्यायचं आहे.
म्हणजे जसं आपण पीठ मळतो ना त्याच पद्धतीने मस्त असं मळायचं आहे, कारण का साबुदाणा आणि बटाटा व्यवस्थित एकजीव व्हायला पाहिजे. त्यानंतर आपण छान असं मिक्स करून झाल्याच्या नंतर पुन्हा आपण चकलीच्या साच्यामध्ये टाकून त्याचे मस्त असे चकल्या पाडायच्या आहेत. जेवढं छान मळाल ना तेवढं ते मस्त व्यवस्थित निघतात चकल्या, आणि सुकायला तर टाईम लागतच नाही. उन्हाळ्याच्या वाळवण्याची तुम्ही सुरुवात केल्यात की नाही ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जर सुरुवात केली असेल तर पहिला तुम्ही काय पदार्थ बनवलात तेही नक्की कमेंट करून सांगा. इथे बघा, इथे मिश्रण मी तयार करून घेतलेलं आहे आणि असंच आता घेऊन मी टेरेसवर जाऊन इथे त्याच्या चकल्या पाडलेल्या आहेत आणि थोड्याशा मुलासाठी मला पाहिजे होत्या फ्रेंच फ्राईज जे बोलतो ना आपण, लांब स्टिक, त्या हिशोबाने पाडून घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने इथे बघा मस्त असे सुकट ठेवलेले आहेत. साईडला थोडेसे दगडं वगैरे ठेवायचे जेणेकरून ते उडतात म्हणून. आणि नुसतं चकल्याच नाही आहे तर बाकीचंही आहे सामान. आणि ह्या बाजूला ताटामध्ये बघा मी ज्या सुक्या पहिल्यावाल्या मिरचीवाल्या ज्या चकल्या बनवलेल्या त्या थोड्याशा ठेवल्या होत्या आणि छान सुकल्यानंतर तुम्हाला तळून दाखवते आहे. बघा किती मस्त तळतात, फुलल्या जातात छान असं, आणि टेस्टला तर भारी आहेत. खरंच खूप टेस्टी लागतात. लहानांपासून मोठ्यामध्ये सगळ्यांना आवडतील अशा ह्या उन्हाळी वाळवण्याचे पदार्थ असतात. जर आपल्या घरात भाजी वगैरे नसेल ना त्यावेळीसुद्धा आपण भात डाळ आणि पाचशे पापड, चकली वगैरे जे काही तोंडाला लावता येईल ना, लोणचं वगैरे असतंच ना, त्यामुळे भाजीची पण गरज लागत नाही. आमच्या लहानपणी असंच असायचं. आई आमची मे महिन्यामध्ये भरपूर असे पदार्थ बनवून ठेवायचे. उन्हाळी वाळवणाचे पापड, बटाटा चिप्स वगैरे, चकल्या साबुदाण्याच्या, साबुदाण्याच्या फेण्या वगैरे, म्हणजे असे भरपूर असायचे पदार्थ. उडदाचे पापड, रव्याचे पापड, तांदळाचे पापड किंवा तांदळाच्या कुरडया, अशा भरपूर अशा वेगवेगळ्या ह्याच्या पद्धतीचे आपले पापड वगैरे असायचे. त्याच्यामुळे रोजचं आपलं संध्याकाळची भाजी नसेल तरी चालायचं आम्हाला. फक्त भात डाळ आणि अशा पद्धतीने कोणतेही पापड कुरडई वगैरे तळून दिलात ना तर होऊन जायचं. आणि खरंच ती मजा असायची, एक वेगळीच लागते खायला. आता तर फक्त आपण हे तोंडी लावण्यासाठी वगैरे जास्त करून वापरतात. आताची मुलंही तसंच हे करतात, त्यांना प्रॉपर असं जेवण लागतं. पण पहिल्याच्या ज्यावेळी होतं ना तर तसं वेगळंच होतं. त्यामुळे तुम्ही कशा पद्धतीने खातात, तोंडी लावण्यासाठी फक्त वापरतात की असंच खाऊ शकता? आता हे उपवासाला आपण वेफर्सऐवजी अशा पद्धतीने चकल्या वगैरे तळून जर खाल्लात ना तरी होऊन जातो. इथे बघा मस्त छान तळून घेतलेल्या आहेत, मस्त अशा फुललेल्या आहेत, खूप क्रिस्पी झाले. तुम्हाला तोडून दाखवते, काय इझिली तुटतात बघा, आणि खायला खूप भारी लागतात, टेस्टी लागतात. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी तुम्हाला? आय होप आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.